नमस्कार भावा बहिणींनो. मी आज तुम्हाला माझी आई गावाकडं मिठाचं कारलं कशी करते ते दाखवणार आहे. कमी साहित्यात कमी वेळेमध्ये झटपट होणारं आपलं ही मिठाचं कारलं. इथं बघा, हिरवी कारली ही मी पाव किलो घेतली ती. तुम्ही पांढरी कारली घ्या, हिरवी कारली घ्या, जी आवडेल ती कारली घ्या. आता ही कारली सुरीनं अशी करा कापून घेऊ. जर कारली कवळी असतील तर त्यामधल्या बियासुद्धा कवळ्या असते. त्या बिया कवळ्या असल्या तर तशाच ठेवा, कडक असल्या तर काढून घ्या. कडक असल्यानं खाताना लय कडा लागते त्या, म्हणून अशा कडक बी आहे ती काढून घ्यायचं. ही सगळी कारली बघा मी अशी चिरून घेते आणि यामधलं बी काढून घेते. सगळी कारली चिरून झाली ती आणि मिठाच्या पाण्यामध्ये अशी 10 मिनटं टाकून ठेवायची. आता कारल्यासाठी मसाला: अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचं कूट, अर्धी वाटी सुकं खोबरं असं मिक्सरला बारीक करून घेतलं, लसूण कोथिंबीरीचं वाटण. गॅसवर कढई ठेवून घेतली. कढई गरम झाली की त्यामध्ये घालायचं 1 पळी तेल. तेल चांगलं तापलं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घातलं, कढीपत्ता, लसूण कोथिंबीरीचं ही वाटलेलं घालायचं आणि हे वाटण असं तेलामध्ये आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता हे बारीक केलेलं सुकं खोबरं आहे ते घालायचं. ही खोबरं पण तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. कमी साहित्यात झटपट होणारी आपली ही कारल्याची भाजी बघा, तुम्ही एकदा करून बघा. आता घालू शेंगदाण्याचा कूट आणि ही कूट पण असा तेलामध्ये थोडासा भाजून घेऊ आणि रंगासाठी अर्धा चमचा हळद घातली आणि थोडंसं असं भाजून घेतलं. आता कारल्याच्या फोडी घालून घ्यायच्या आणि या कारल्याच्या फोडी या मसाल्यामध्ये चांगल्या अशा आपल्याला हलवून घ्यायच्या. ते आता यामध्ये घालायचं 2 ग्लास पाणी. तुम्हाला रसा किती पाहिजे त्या प्रमाणात पाणी घाला. शेवटी घालूया चवीप्रमाणे मीठ. मीठ घातल्यावर परत एकदा हलवून घ्यायचं आणि 15 मिनटं एकदम बारीक गॅसवर ही कारलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कारलं शिजल्यानंतर आपल्या ह्या मिठाच्या कारल्याचा रंग बघा कसा बदलला आहे. कारलं शिजवून न घेता, उकडून न घेता झटकीपट असं गावरान पद्धतीनं मिठाचं कारलं तुम्ही एकदा करून बघा. आपलं हे कारलं बघा एकदम मऊ असं शिजलेलं आहे. जास्त साहित्य, जास्त मसाले न वापरता झटकीपट असं मिठाचं कारलं गावरान पद्धतीनं मुलांना एकदा करून द्या. मुलंसुद्धा बघा आवडीनं खातेली. एवढं भारी आपलं मिठाचं कारलं होतं. लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल असं गावरान पद्धतीनं केलेलं मिठाचं कारलं. कारल्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.